और जैसे सोमनाथ मंदिर के बारे में हमने सब सुना है, पढ़ा है और गूगल पर भी है, उस वक्त के तत्कालीन राष्ट्रपति महोदय डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी के तरफ से उसकी प्राण प्रतिष्ठा की गई थी। हम तो चाहते थे या चाहते हैं आज भी वैसे ही वहां अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण राष्ट्रपति जी के कर कमलों द्वारा होना चाहिए। लेकिन वो अलग बात है, राजनीति में मैं नहीं जाना चाहता हूं क्योंकि एक पवित्र क्षण है। हम तो दिल से महामहिम राष्ट्रपति महोदया को आमंत्रित करने जा रहे, कर रहे, आपके माध्यम से एक आमंत्रण दे रहे और हमारे सांसद हैं और जो भी मतलब सांसद है, नेता है, वो वहां जाकर उनको ठीक से आमंत्रित भी करेंगे। अशी माहिती मिळते की राष्ट्रपतींना आमंत्रण आहे सोबत, तसं शंकराचार्यानं पण आहे, पण राष्ट्रपती जसं मी म्हणून हा उल्लेख केला की त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली गेली होती, तशी राष्ट्रपतींच्या हस्ते तिकडे व्हावी अशी आजही आमची मागणी आहे आणि तिकडनं ते केल्यानंतर ते नाशिकला येऊ शकतात। पण राष्ट्रपती जसं शंकराचार्यानं बोलवलं, शंकराचार्यांचा आता आपण जो मुद्दा काढला त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त टाळ्या वाजवायला जाणार का, आता त्यांचा प्रश्न आहे। कारण जर आपण हिंदू धर्म आणि हिंदुत्व मानत असू तर ज्याचं काम आहे त्यांनी केलं पाहिजे। राजकारणी जी लोक आहेत, नेते लोक आहेत, त्यांनी बाजूला बसलं पाहिजे, आमची काही हरकत नाहीये, बाजूला बसावं आणि हा राष्ट्राचा जर का अस्मितेचा प्रश्न असेल तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे। उद्धवजी शंकराचार्यांचा मुद्दा उपस्थित केला तर 4 पीठांपैकी 2 पीठांच्या शंकराचार्यांनी काही मुद्दे उपस्थित केले। त्यांचं म्हणणे आम्ही मोदी विरोधी नाही, पण ज्या पद्धतीने हे उद्घाटन होत आहे, मंदिर पूर्ण नाही तरी उद्घाटन होते ते शास्त्र। बघा, मी काही पंडित नाही आहे, मी कडवट हिंदू आहे, कडवट हिंदुत्ववादी आहे आणि राम मंदिर व्हावं ही इच्छा ज्या लाखो करोडो हिंदूंची आहे तशीच माझी पण आहे। त्याच्याबद्दल शिवसेनेचं योगदान म्हणा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला घेतलेली एक भूमिका म्हणा, ही जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता यातले जे काही शास्त्रानुसार काही मुद्दे आहेत ते मला माहिती नाही, त्याच्यावर मी बोलू नये। कारण काही जणांना सवय असते की माहिती नसलं तरी ठोकून बोलायचं, तसा मी त्यातला मी नाहीये। जर शंकराचार्याने काही त्याच्यामध्ये शास्त्राप्रमाणे मुद्दे उपस्थित केले असतील तर ते तिथल्या न्यासाने आणि त्यांनी ते पाहावे। ते माझं क्षेत्र नाही, तो माझा प्रांत नव्हे। सर, निकाला संदर्भात ते ठीक आहे, राम मंदिराचं काय आहे का मराठीत प्रश्न होता की मोदींनी म्हटलं आहे की 22 तारखेला संपूर्ण देशात दिवाळी सणाप्रमाणे हा सोहळा साजरा व्हावा। आपली काय प्रतिक्रिया की माझ्या मते त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही, पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढले यांनी त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा, कारण राम मंदिर निर्माण होतंय, पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले गेल्या 10 वर्षात त्याच्यावरती सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे। मग ती चाय पे चर्चा करा, बिस्किट पे करा, फरसाण पे करा, शेव फाफडा पे करा, कशावरही करा, पण चर्चा होऊ द्या, डोकळ्यावरती चर्चा करा। उद्धव साहब, जो शंकराचार्य जी है वो कह रहे हैं कि अधूरे मंदिर है, मैं पूजा करना ठीक नहीं, शास्त्र की रीति आपने। इसलिए मैंने कहा कि मैं कोई पंडित नहीं हूं, मैं भक्त जरूर हूं लेकिन देशभक्त हूं, अंधभक्त नहीं हूं, और अंधभक्त हो तो मैं देशभक्त हूं, देश का अंधभक्त हूं। शास्त्र में मैं नहीं जाना चाहता। राम मंदिर होना चाहिए, मेरे पिताजी की भी इच्छा थी, हमारी सबकी है, आपकी भी है, और राम मंदिर का निर्माण होने जा रहा है। आनंद का क्षण है तो खुशी तो मनानी चाहिए, लेकिन शास्त्र में क्या लिखा है और उसके अनुसार कैसे होना चाहिए, एक सलाह मशवरा होनी चाहिए, सलाह मशवरा होनी चाहिए। और मैं मानता हूं जो भी जिसने किसी ने ये मुहूर्त या तारीख तय की होगी तो उन्होंने जो पंडित है उनके साथ सलाह मशवरा की होगी। अन्यथा शंकराचार्य जी जिसको हम मानते हैं, शंकराचार्य मानते हैं, उनकी सलाह लेने की आवश्यकता थी और आज भी अगर हो सके तो लेनी चाहिए। उसमें कमी, इसमें कोई ऐसी बात नहीं है, अहंकार की क्यों है बात। अगर कुछ अच्छी बात करने जा रहे हैं तो सब कुछ अच्छा होना चाहिए। खैर वो तो बात शास्त्र की रही, उसमें मैं नहीं जाना चाहता। जैसे मैंने कहा, मैं कोई पंडित नहीं हूं, मैं तो राम भक्त हूं, देशभक्त हूं, और राम मंदिर होने जा रहा है उस वक्त तो और दिवाली मनाई जानी चाहिए, और इसलिए तो हम राम मंदिर में जा रहे हैं। शाम को गोदावरी के किनारे पर हम आरती भी कर रहे हैं। सिर्फ दिवाली मनाने की बात प्रधानमंत्री कर रहे हैं, उसके बाद मराठी में जो करते हैं, कहते हैं दिवाळ,
उसके ऊपर भी बाद में चर्चा होनी चाहिए। वो चर्चा चाहे आप चाय पे करो, कॉफी पे करो, लस्सी पे करो, ढोकळे पे करो, शेव पापड़ा पे करो, फरसाण पे करो, मुझे कोई एतराज नहीं है। सर, काल कारसेवकांची बैठक झाली सेना भवनात, त्यांना देखील सर्वांना नाशिकसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे। 1992 ला जे कारसेवक होते त्यांनी काही फोटो देखील दाखवले, ते म्हणजे त्या फोटोवर शिवसैनिकच दिसत आहेत जे बाबरीचा